नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महाबोधी बौद्धगया विहार मुक्तीसाठी वाशी येथे बौद्ध बांधवांच्या वतीने शांती मार्च। महाबोधी महाविहार संरक्षणार्थ वाशी येथून शांती मार्चला सुरुवात बौद्ध प्रतिष्ठान सेक्टर 15 वाशी येथून सुरुवात करण्यात आली। महाबोधी बौद्धगया विहार मुक्त होण्याबाबत व बुद्धगया मंदिर कायदा 1949 रद्द करण्यासाठी बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949च्या व्यवस्थापन ॲक्टमध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहार संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावं असे विविध मागण्यांसाठी शांती मार्च निघाला होता। या शांती मार्चमध्ये भंते, महिला, पुरुष, बालक यांची विशेष उपस्थिती होती। बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी असं म्हणत शांती मार्च निघाला। या शांती मार्चमध्ये विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांचा सहभाग होता। यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक, मुंबई। वाशी या ठिकाणी होता महाबोधी महाविहार या संदर्भामध्ये शांती मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत काय भुके आहेत, आपण त्यांना विचारू। साहेब, तुम्ही हा शांतता मार्च काढलेला आहे, कशा संदर्भात आणि काय सांगणार आहे तुम्ही? नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। मी भिक्खू डॉक्टर राहुल रत्नथेरो। आज आम्ही हे शांतता रॅलीचं आयोजन केलं आहे। महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनासाठी हा सहयोग पाठिंबा आहे। बुद्ध प्रतिष्ठान आणि संपूर्ण मंडळ आणि संपूर्ण नवी मुंबई यांच्या अनुषंगाने हे संपन्न होत आहे। आणि हा जो मोर्चा आहे तर जे काही तथाकथित महंत, पंडित, ब्राह्मण महाबोधी महाविहार जे कब्जा करून आहेत एक 100 वर्षापासून, तर ते त्यांनी सोडलं पाहिजे। 1949चा जो ॲक्ट आहे की ज्याच्यामध्ये 4 ब्राह्मण, एक कलेक्टर हिंदू ब्राह्मण आणि 4 बौद्ध, तर असा असंगत जो तिथे न्याय होत आहे की प्रत्येक धर्माचं धरोहर त्या धर्माच्या धर्मगुरूंच्या ताब्यात असतं। तर बौद्धांबद्दल ही विषमता का दाखवत आहे केंद्र सरकार आणि तिथलं बिहार सरकार? तर त्यांनी संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात हे विहार दिलं पाहिजे। बौद्धांच्या जी काही अस्मिता आहे, जी काही त्यांची श्रद्धा आहे ती आहत होत आहे आणि आम्ही शांतीने हा मोर्चा घेत आहोत। तर हे केंद्र सरकार, बिहार सरकार यांना आमचं मुंबई महाराष्ट्राकडून निवेदन आहे की आपण लवकरात लवकर त्याचं अमेंडमेंट करावं आणि बौद्धांच्या ताब्यात ते महाविहार दिलं जावं। धन्यवाद।